आज आपण BPT म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहणार आहोत. थेरमचं काय सांगणं आहे, थेरममध्ये इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल intersects the remaining in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. इथे एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीवरून सांगता येईल की थेरमचं काय सांगणं आहे. जर त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी रेषा पॅरलल असेल, समांतर असेल, तर आणि ती समांतर रेषा जर त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू, म्हणजे ह्या बाजूला ही लाईन पॅरलल काढली आपण, तर उरलेल्या ज्या दोन बाजू येतात ह्या दोन बाजूंना ही लाईन जर दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल, इफ लाईन इंटरसेक्ट्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स टू द टू रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. तर मग अशा वेळेस ही लाईन जी पॅरलल लाईन आहे ती ह्या उरलेल्या दोन बाजूंना सेम प्रपोर्शनमध्ये समप्रमाणात विभागते. म्हणजे ए पासून पी चं अंतर भागिला पी पासून बी चं अंतर हे ए पासून क्यू भागिला क्यू पासून सी एवढं असेल. ठीक आहे. म्हणजे कसं, AP बाय PB चा रेशो घेतला तुम्ही, AP चा PB सोबत रेशो घेतला तुम्ही, तर तो रेशो हा AQ चा QC सोबतच्या रेशो एवढा येते जर ही लाईन पॅरलल असेल या बाजूला. तर असं थेरमचं स्टेटमेंट आहे. मग त्याला प्रूफ करण्यासाठी गिव्हन दिलंय काय की लाईन पॅरलल आहे एका बाजूला, त्रिकोणाच्या एका बाजूला एक लाईन पॅरलल आहे असं दिलेलं आहे. सो विल राईट लाईन L इज पॅरलल टू साइड BC. ठीक आहे ना. इन ट्रायंगल वाटल्यास आधी आपण असं लिहू, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये, किंवा आपण नवीन लिहू, इन ट्रायंगल ABC लाईन L इज पॅरलल टू BC. त्रिकोण ABC मध्ये लाईन L ही BC या बाजूला पॅरलल आहे असं आपल्याला दिलेलं आहे. अजून काय दिलंय की लाईन इंटरसेक्ट्स द रिमेनिंग टू साइड्स इन डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे लाईन L ही AB आणि AC या दोन बाजूंना डिफरंट पॉइंटमध्ये डिवाइड करते. अँड L इंटरसेक्ट्स, डिवाइड म्हणल्यापेक्षा आपण इंटरसेक्ट म्हणू, इंटरसेक्ट्स म्हणजे छेदते AB इन P. AB ला लाईन L P मध्ये, तर AC ला Q मध्ये डिवाइड किंवा इंटरसेक्ट करते. ठीक आहे ना. लाईन L जी आहे ती छेदा लागलेली आहे AB आणि AC ला. ठीक आहे ना. AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये. म्हणजे काय लिहिता येईल मला याच्यावरून की APB हे एका रेषेवरचे पॉईंट आहेत आणि AQ'C हे एका रेषेवरचे पॉईंट. ठीक आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ॲक्च्युली, म्हणजे स्टेटमेंटवरून आपण काय लिहू शकतो डायरेक्ट की ती लाईन त्या उरलेल्या दोन बाजूला जे डिवाइड इंटरसेक्ट करते, तर ते इंटरसेक्शनचा जर का रेशो घेतला तर तो तुम्हाला सेम प्रपोर्शनमध्ये मिळेल. म्हणजे मला असं म्हणता येईल की AP बाय PB चा रेशो घेतला मी, तर तो रेशो हा AQ बाय QC एवढा येईल. आता मग कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन असं करायचं आहे की P ला C सोबत जॉईन करायचं आहे आणि Q ला B सोबत जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिल मी, जॉईन PC अँड QB. ठीक आहे. आता
प्रॅक्टिस सेट 1.1 मधला 5th क्वेश्चन आपण पाहिलाय, 5वा क्वेश्चन आपण पाहिला. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला 5वा क्वेश्चन काय होता? 5वा क्वेश्चन की एका त्रिकोणात काही अजून त्रिकोण दिले होते आणि त्या त्रिकोणातील काही बाजूंचा रेशो काढायचा होता तुम्हाला, त्याच्यावरून त्रिकोणाच्या एरियाचा रेशो काढायचा होता, तेच इथं वापरायचं आहे. आता मी इथं काय करतो, प्रूफमध्ये एक ट्रायंगल घेऊ आपण APQ आणि दुसरा ट्रायंगल घेऊ आपण PQB. ठीक आहे ना? हे दोन्ही ट्रायंगल वाटल्यास मी इथं काढून दाखवतो. ठीक आहे, असे ट्रायंगल्स आहेत समजा. ठीक आहे, असे 2 ट्रायंगल्स झाले. आता या 2 ट्रायंगलवरून काय करता येईल आपल्याला? तर समजा मी या Q मधून AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे, समजा हा परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर जर या Q वरून इथे परपेंडिक्युलर काढला असेल मी, तर हा बेस झाला या त्रिकोणाचा. मोठा त्रिकोण जर घेतला आपण AQB, तर हा पूर्ण बेस झाला. म्हणजे इथे समजा मी कुठलाही एखादा पॉईंट घेतला M, तर QM हा हाईट झाला. ठीक आहे ना, ही हाईट झाली. मग आता काय म्हणता येते मला, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PBQ ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट MQ आहे. बरोबर आहे? असं नसेल कळत, आपण काय करू, या ट्रायंगलला अजून फिरवून घेऊ. असं समजा मी याला फिरवला असं, इथे मी पॉईंट A घेतला, इथे मी पॉईंट Q घेतला आणि इकडे मी पॉईंट B घेतला. ठीक आहे, आणि इथून परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण, तो M मध्ये आहे आणि Q मधून AB वर P आहे. ठीक आहे ना, मी असा या डायरेक्शनने याला फिरवले. तर आता काय झालं, इन ट्रायंगल APQ जो वरचा ट्रायंगल आहे APQ या आणि दुसरा ट्रायंगल PQB जो मी इथं व्हाईट कलरमध्ये दाखवला होता, दोन्ही ट्रायंगल. ठीक आहे ना, ते दोन्ही ट्रायंगल इथं घेतले मी. तर दोन्ही ट्रायंगलची जो APQ आहे याची हाईट QM झाली आणि दुसरा हा जो होता PQB किंवा PBQ काय म्हणसाल ते, ह्याची पण हाईट काय होणार आहे, QM. तर इथे दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. आणि आपण आधी पाहिलंय की जर ट्रायंगल्सची हाईट सेम असेल, इक्वल असेल, तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्या ट्रायंगलच्या बेसच्या रेशो एवढा असतो. सो इन ट्रायंगल APQ वरचा आणि नंतरचा ट्रायंगल PQB म्हणा किंवा PBQ म्हणा, काही म्हणा. ठीक आहे ना, तर ह्याच्यात काय लिहिता येते मला, या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल APQ बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल्स टू, या दोघांचा पण काय म्हणलं आपण, हाईट सेम आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे मला काय म्हणता येते की ह्यांचा एरियाचा रेशो हा यांच्या बेसच्या रेशो एवढा असेल. मग आता APQ चा बेस काय आहे, तर AP. ठीक आहे, आणि PBQ किंवा PQB हा इकडचा ट्रायंगल, याचा बेस काय, BB. कळलं? याला मी 1 नंबर देतो. याचं काय रिझन लिहिणार आहे मी, याच्यामध्ये हाईट कॉमन होती किंवा इक्वल होती. सो ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. ठीक आहे, असं मी याचं रिझन लिहिले. आता दुसऱ्या ट्रायंगलची पेअर घेऊ आपण. दुसरे ट्रायंगल्स कोणते घेता, समजा आता पुन्हा एकदा APQ आणि हा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला PQC. ठीक आहे ना, इथे आपण कोणता घेतला, PBQ.
ठीक आहे ना. PBQ घेतला होता आपण, आता आपल्याला घ्यायचं आहे QCP म्हणा किंवा PQC म्हणा. ठीक आहे, कळ. आता ह्याची डायग्राम इकडे काढू आपण. ह्याची डायग्राम कशी येईल, हा APQ ट्रायंगल आणि यालाच पुढे घ्यायचं इकडं, याला इकडं, म्हणजे हा ट्रायंगल होते खाली असलेला. ठीक आहे, तर आता या पण ट्रायंगलला मी या बाजूवर घेतलं खाली. ठीक आहे ना, तर ह्याची आकृती कशी येईल, अशी C पॉईंट इथे आहे, A पॉईंट इथे आहे, P पॉईंट इथे आहे आणि P मधून इकडे Q आणि मी इथून समजा मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, समजा हा N आहे. ठीक आहे, AC वर मी P मधून इथून समजा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर तो N मध्ये आला. समजा मी पहिल्यांदा असा ड्रॉ केला होता परपेंडिक्युलर, तर तो M घेतला होता आपण, इथे दिसते ते. ठीक आहे ना. तर आता इथे पण काय झालं बघा, APQ जो ट्रायंगल आहे, अच्छा A वर आहे का, नाही बरोबर आहे, ठीक आहे. तर APQ जो ट्रायंगल आहे याची हाईट PN आणि दुसरा ट्रायंगल जो आहे CPQ किंवा CQP किंवा QCP ह्याची पण हाईट कोणती असणार आहे, PN. म्हणजे इथे पण दोन्ही ट्रायंगल जे आहेत त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट ही सेम आहे. कोणते दोन ट्रायंगल्स आहेत ते, इन ट्रायंगल APQ आपण पुन्हा एकदा घेतलाय, अँड दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा आपल्याला, PCQ. ठीक आहे ना. तर काय होईल, काय देता येईल मला, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल CPQ घेतलं तरी हरकत नाही, तुम्ही तिथे लिहिलं तरी CPQ म्हणा तुम्ही. ठीक आहे ना. ठीक आहे, इथे पाहू काय होते. आता काय म्हणलं मी, ह्याच्या पण हाईट सेम येतात दोन्ही ट्रायंगलच्या. मग ह्याच्यासाठी पण मला काय लिहिता येईल, ह्याच्या बेसचा रेशो घेता येईल. मग APQचा बेस काय असणार आहे, AQ. ठीक आहे, बरोबर आहे, आकृतीत दिसते बघा. आणि PCQचा रेशोचा बेस काय ते, तर QC किंवा CQ म्हणा, बरोबर आहे का. हा APQचा बेस आणि हा CPQचा बेस. ठीक आहे ना. याला पण काय कारण सांगता येईल, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. ठीक आहे, कळलं. मग आता अजून काय लिहिता येईल, आता आपण कुठले कुठले ट्रायंगल घेतले, आपण वरच्या ट्रायंगल सोबत हा एक ट्रायंगल घेतला, पुन्हा वरच्या ट्रायंगल सोबत हा एक ट्रायंगल घेतला. आता काय करू आपण, आता पॅरलल लाईन जी आहे L, याच्यामध्ये जे अँगल्स तयार झालेत आपण त्या अँगल्स बद्दल बोलू. आता ट्रायंगल्स तयार झालेत त्याच्याबद्दल बोलू आपण. इथे BC आणि PQ च्या मध्ये दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, जे आपण ड्रॉ केलं होतं कन्स्ट्रक्शनच्या नंतर. कुठले कुठले ट्रायंगल तयार झाले होते, एक PBQ आणि दुसरा कुठला घेतला आपण, PCQ. ठीक आहे. आता ह्या दोन त्रिकोणांसाठी काय म्हणतात मला, तर बघा ह्या दोन्ही त्रिकोण साठी जो बेस आहे PQ तो कॉमन येतो. PBQचा बेस आपण PQ म्हणायला लागलो, PCQचा बेस आपण PQ म्हणायला लागलो. म्हणजे दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस कॉमन आहे. अजून काय कॉमन आहे, तर ह्या दोन्ही ट्रायंगल्स हे पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्या दोघांची पण जर मी हाईट काढली तर ही हाईट दोघांसाठी पण हीच हाईट असेल.
आणि ही हाईट दोघांसाठी पण पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स असेल आणि पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. त्याच्यामुळे असं मला म्हणता येते की हे दोन्ही ट्रँगल्स हे असे ट्रँगल्स आहेत ज्यांची हाईट आणि बेस दोन्ही पण इक्वल आहे किंवा कॉमन आहे. नाव इन ट्रँगल्स PBQ अँड ट्रँगल PCQ ह्या दोघांमध्ये काय लिहितं ते मला एरिया ऑफ ट्रँगल PBQ आणि एरिया ऑफ ट्रँगल PCQ या दोघांची हाईट आणि बेस सेम असल्यामुळं यांच्या एरियाचा रेशो हा 1 येईल. आपण आधी शिकलो, ठीक आहे ना. याचं काय कारण सांगता येईल मला, ट्रँगल्स ऑफ सेम हाईट्स अँड सेम बेस किंवा इक्वल बेस म्हणा, ठीक आहे ना, इक्वल हाईट आणि इक्वल बेस. मग ह्याला मी ट्रान्सफर केलं, काय लिहिता येईल, एरिया ऑफ ट्रँगल PBQ इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रँगल PCQ. ठीक आहे, याला मी 3 नंबर देतो. आता समजा जर मी या इक्वेशनला आणि या इक्वेशन या तिन्ही इक्वेशनला जर का एक थोडंसं ऑब्झर्व केलं तर मला असं लक्षात येईल किंवा मला असंही करता येईल. समजा ह्या इक्वेशन नंबर 3ला जर का मी दोन्हीकडेही एरिया ऑफ ट्रँगल APQ न डिवाइड केलं, एरिया ऑफ ट्रँगल APQ न जर डिवाइड केलं याला आणि याला, आणि जर त्याला मी इन्व्हर्स केलं तर मला काय लिहिता येईल. समजा मी इथंही एरिया ऑफ ट्रँगल APQ न डिवाइड केलं, एरिया ऑफ ट्रँगल PBQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रँगल APQ. इकडे एरिया ऑफ ट्रँगल PCQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रँगल APQ आणि याला मी इन्व्हर्ट केलं समजा, ठीक आहे ना. किंवा तुम्ही याला इकडे घ्या, याला इकडे घ्या, ठीक आहे. मग याला इकडे आणि याला इकडे घ्या, ठीक आहे ना. काही केलं तरी चालेल तुम्ही, पण याला मी इन्व्हर्ट करतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मी इन्व्हर्ट करतो. तर काय होईल, हे वर येईल एरिया ऑफ ट्रँगल APQ बाय एरिया ऑफ ट्रँगल PBQ इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रँगल APQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रँगल PCQ. ठीक आहे, याला डिवाइड केलं एरिया ऑफ ट्रँगल APQ ना आणि त्याला इन्व्हर्ट केलं सोप्या भाषेत सांगायसाठी, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. तर याला इन्व्हर्ट केल्यामुळं हे जे डिनॉमिनेटर होते ते वर आले, दोघांचे पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर झाले. आता काय लिहिता येते बघा बरं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येते मला, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन नंबर 1 मध्ये एरिया ऑफ ट्रँगल APQ बाय PBQ आहे, ठीक आहे ना. म्हणजे त्याच्या जागेवर मला काय लिहिता येते, AP बाय PB असं लिहिता येते, AP बाय PB. इकडे काय आलं, एरिया ऑफ ट्रँगल APQ बाय PCQ. ह्याच्या जागेवर काय लिहिता येईल मला, AQ बाय QC. फ्रॉम 1 and 2 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, AP बाय PB इज इक्वल्स टू AQ बाय QC. ठीक आहे, कळलं. इथे एक जोडी घेतली ट्रँगल्सची, पुन्हा इथे एक जोडी घेतली ट्रँगल्सची, अजून इथे एक जोडी घेतली ट्रँगलची, ठीक आहे ना. APQ हा दोन्ही पहिल्या जोडीत कॉमन आहे आणि नंतर जे दोन आपण कन्स्ट्रक्ट केले होते ट्रँगल त्या दोन ट्रँगलला घेतलं, ठीक आहे ना. इथून पुढे तुम्ही इन्व्हर्ट करणं वगैरे तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर इथे तू या 2 स्टेपच्या ऐवजी किंवा ह्या मधल्या स्टेपच्या ऐवजी तुम्ही असं लिहू शकता, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 या तिघावरून डायरेक्टली असं लिहिता येते, ठीक आहे. आणि मग ह्याच्या जागेवर फ्रॉम इक्वेशन 1 आणि ह्याच्या जागेवर फ्रॉम इक्वेशन 2 ह्या 2 टर्म आल्या, कळलं. ह्याच्यावरून काय सांगता येते आपल्याला, ह्याच्यावरून आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते काय होतं की जर एखादी रेषा ही त्रिकोणाच्या एखाद्या बाजूला जर का समांतर असेल आणि ती रेषा जर का त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजूंना 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये जर का इंटरसेक्ट होत असेल, छेदत असेल, तर ती बाजू त्या 2 बाजूंना समप्रमाणात विभागते. हे प्रमाण समान आले पाहिजे. म्हणजे AP आणि PBचा रेशो घेतला आपण तर तो AQ आणि QCच्या रेशो एवढा येत आहे.
कळलं? आता याचा कॉन्व्हर्स पण आहे. आता याला तुम्ही उलट पण जाऊ शकता की जर एखादी रेषा ही त्रिकोणाच्या दोन बाजूंना समप्रमाणात विभागत असेल, म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूला इंटरसेक्ट होत असेल ती लाईन, आणि इंटरसेक्ट झाल्यामुळं त्या बाजूचे प्रमाण जर घेतले तुम्ही इंटरसेक्ट होण्याचे, जर ते प्रमाण इक्वल असतील, सेम असतील, तर याचा अर्थ ती लाईन ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल. कॉन्व्हर्स काय सांगता येईल मग? इफ अ लाईन intersecting two sides of triangle divides those two sides in equal proportion, then the line is parallel to the third side of the triangle. Property काय आहे की the bisector of an angle of a triangle divides the sides opposite to the angle in the ratio of the remaining sides of triangle. एखाद्या अँगलचा बायसेक्टर हा डिवाइड्स द अपोजिट साइड ऑफ अँगल. अँगलच्या विरुद्ध बाजूस जर तो इंटरसेक्ट करत असेल तर इंटरसेक्शनचा रेशो हा त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूच्या रेशो एवढा येतो. किंवा जो अँगल बायसेक्ट झालाय त्या बायसेक्ट झालेल्या अँगलच्या समोरची जी बाजू असेल त्या बाजूचा रेशो, म्हणजे इंटरसेक्शनमुळे तयार झालेला, म्हणजे ए भागीला EB हा जो प्रमाण असेल, हे जे प्रमाण असेल, हा जो रेशो असेल, हा रेशो हा उरलेल्या दोन बाजू जे आहेत त्रिकोणाच्या AC आणि CB यांच्या रेशो एवढा येतो, अशी प्रॉपर्टीचा म्हणणं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी गिव्हन काय आहे ते लिहू आपण आधी. दिलंय काय की इन ट्रायंगल ABC CE is an angle bisector of angle C. त्रिकोण ABC मध्ये CE हा अँगल C चा बायसेक्टर आहे आणि which intersects AB in E असं म्हणू आपण. ठीक आहे ना, हे वाक्य नाही लिहिलं तरी हरकत नाही. सो याच्यावरून मला काय म्हणता येते, याच्यावरून की जर CE हा जर का अँगल बायसेक्टर आहे, बायसेक्ट झालाय म्हणजे काय की अँगल C चे समान दोन भाग झाले. मग समान दोन भाग काय असतील, ACE इज इक्वल्स टू ECB. ठीक आहे, याला मी 1 नंबर म्हणतो. हा एवढा अँगल, हा एवढा अँगल एवढा असेल तरच तर तो बायसेक्ट झाला पूर्ण मोठा कॅपिटल C जो लिहिलाय आपण तो. मग आपल्याला प्रूफ काय करायचंय की अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो म्हणजे AE/EB हा रेशो ट्रायंगलच्या उरलेल्या ज्या बाजू येतात AC/CB एवढा येते, असं आपल्याला प्रूव्ह करायचं. मग कन्स्ट्रक्शन करू. थोडं कन्स्ट्रक्शन काय करता येईल तर एक लाईन ड्रॉ करा जी की CE ला पॅरलल असेल अशी लाईन ड्रॉ करा B मधून, आणि जी लाईन AC ला पुढं एक्सटेंड करून D मध्ये इंटरसेक्ट होईल. ठीक आहे ना. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू CE किंवा EC काय जे घेतलं असलं आपण, CE घेतलं ना. सो ड्रॉ अ लाईन parallel to CE from point B which intersect AC at D. म्हणजे CE ला पॅरलल अशी रेषा काढा B मधून जी AC ला D मध्ये छेदेल. ठीक आहे ना. सो ड्रॉ
a line parallel to CE from B which will intersect AC in D. ठीक आहे, म्हणजे आता त्रिकोण तयार झालाय. कुठला त्रिकोण तयार झालाय? समजा ह्याला पुढे वाढवलं तुम्ही तर CBD असा त्रिकोण तयार झालाय. ठीक आहे, मग आता काय झालं की मोठा त्रिकोण जर का घेतला तुम्ही ABD, तर ह्यामध्ये काय झालं की CE ही एक ट्रान्सव्हर्सल झाली याच्यावरची आणि CB ही पण एक ट्रान्सव्हर्सल झाली. ठीक आहे ना, अशा दोन ट्रान्सव्हर्सल झाल्या मोठ्या त्रिकोणात. कारण CE आणि BD ह्या पॅरलल येतात. मग पॅरलल लाईन, दोन पॅरलल लाईनवर ही एक ट्रान्सव्हर्सल होईल. ठीक आहे ना, कळलं? तर मग AD पण एक ट्रान्सव्हर्सल होते. CE म्हणल्यापेक्षा CB आणि CD किंवा AD ही ट्रान्सव्हर्सल असेल. ह्या दोन पॅरलल लाईन इथे काढून दाखवतो बघा. ह्या दोन पॅरलल लाईन, इथे पॉईंट E आहे समजा आणि इथे पॉईंट C आहे समजा. ठीक आहे ना, आणि इकडे पॉईंट समजा D आहे आणि इथे B आहे. तर ह्या दोन पॅरलल लाईन, त्याच्यामुळे ह्याच्यावरची ट्रान्सव्हर्सल कोणकोणती होती? एक CD एक ट्रान्सव्हर्सल होईल आणि दुसरी CB एक ट्रान्सव्हर्सल होईल. ठीक आहे ना, कळ? इकडे तुमचा पॉईंट A आहे, अशी ही जोडलेली. ठीक आहे, आधी मी CE म्हणलो. CE पॅरलल आहे, CE ट्रान्सव्हर्सल नाही. तर ट्रान्सव्हर्सल AD किंवा CD म्हणा आणि CB ह्या दोन ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, आता आपण प्रूफ करू. काय करता येईल? इन ट्रायंगल मोठा त्रिकोण लिहू आपण ABD. आता ABD मध्ये काय लिहिता येते मला की CE ही पॅरलल आहे BD ला. जर CE आणि BD जर का पॅरलल असतील याचा अर्थ काय की CD ला मला ट्रान्सव्हर्सल म्हणता येते. अँड CD इज अ ट्रान्सव्हर्सल. मग CD जर का मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर मला काय लिहिता येते? अँगल ACE is congruent with angle ADB. बघा इथं जर ही या बाजूला समांतर असेल तर ACE हा अँगल आणि ADB हा अँगल, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील ना, करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर आहे का? म्हणजे काय, अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ADB किंवा अँगल CDB म्हणा. ठीक आहे ना, म्हणजे मी ADB लिहिलं इथं, यालाच अजून असे लिहिता येईल. अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CDB. कारण A आणि C एकाच लाईनवर आहेत, त्याच्यामुळे A पासून D पर्यंत घ्या किंवा C पासून D पर्यंत घ्या. या दोघांना पण काय कारण सांगता येईल मला? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, आता मी दुसरी ट्रान्सव्हर्सल घेतली. ऑल्सो दुसरी ट्रान्सव्हर्सल कोणती म्हणलं आपण? CB. जर CB ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय लिहिता येते? ही जर ट्रान्सव्हर्सल असेल म्हणू लागलो या दोन पॅरलल लाईनवर, आधी आपण ही घेतली होती ट्रान्सव्हर्सल, आता ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर काय म्हणतात मला? हा अँगल या अँगल एवढा असेल, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे ना. देअरफॉर काय म्हणता येईल? कोणता अँगल? ECB is congruent with the angle CBD. Alternate
अँगल्स. ठीक आहे, कळलं? आता बघा, हा अँगल आपण म्हणलं आधी सुरुवातीला हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे. का? कारण ते दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय म्हणलं, हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे म्हणलं कारण ते अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होते, हा याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, शिवाय हा याच्यासोबत पण कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे दोन कॉन्ग्रुएंट असतील. बरोबर आहे, कळलं? म्हणजे CDB आणि CBD हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील. बघा इथं 1 नंबर इक्वेशन, याला आपण 2 नंबर देऊ, याला आपण 3 नंबर देऊ. तर ACE कॉन्ग्रुएंट आहे ECB सोबत, ACE कॉन्ग्रुएंट आहे तिथं ECB सोबत, आणि ECB कॉन्ग्रुएंट आहे इथं CDB सोबत, आणि ECB कॉन्ग्रुएंट आला इथं CBD सोबत. म्हणजे याचा अर्थ काय, CDB आणि CBD कॉन्ग्रुएंट. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, angle CDB is congruent with angle CBD. हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आला. मग जर याच त्रिकोणात जो आपण कन्स्ट्रक्ट केलेला ट्रायंगल होता त्याच्यात जर का 2 अँगल कॉन्ग्रुएंट येत असेल, याचा अर्थ हा ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल आहे, म्हणजेच समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे याची या अँगलच्या समोरची बाजू आणि या अँगलच्या समोरची बाजू ह्या कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे असं मला म्हणता येते की यातली CD इज कॉन्ग्रुएंट विथ CB. बरोबर आहे? देअरफॉर ट्रायंगल CBD is an isosceles triangle. बरोबर आहे, समद्विभुज त्रिकोण. आणि मग समद्विभुज त्रिकोण आहे याचा अर्थ काय की CB is congruent with CD. हा कोण जर या कोणाशी एकरूप असेल तर या कोणासमोरची बाजू आणि या कोणासमोरची बाजू हे कॉन्ग्रुएंट आहे, कारण ह्या साइड्स opposite to congruent angles. इकडे दिसत नसेल, angles. ठीक आहे, याला मी 4 नंबर देतो. आता BPT चा वापर करायचा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर करायचा. ह्याच त्रिकोणाला जर मी सरळ ड्रॉ केलं तर हा ट्रायंगल कसा येईल, असा. हा पॉइंट A आहे, हा B आहे आणि हा D. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हा E आहे, हा C पॉइंट आहे. ठीक आहे ना. तर आता काय म्हणलं आपण, या BD ला EC किंवा CE पॅरलल आहे. बरोबर आहे. मग जर त्रिकोणात एक बाजू म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी लाईन जर का पॅरलल काढली असेल तर BPT काय सांगत होता की ती पॅरलल काढलेली लाईन ही त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजूंना 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये जर का इंटरसेक्ट करत असेल, इथं दिसतेच CE ही AB आणि AD ला 2 पॉईंट वेगवेगळे जे पॉईंट घेतले आपण E आणि C मध्ये डिवाइड करते किंवा इंटरसेक्ट करते. तर मग याचा अर्थ काय म्हणला आपण BPTच्या म्हणण्यानुसार, या बाजूच्या इंटरसेक्शनचा रेशो हा या बाजूच्या इंटरसेक्शनच्या रेशो एवढा असेल, असं BPT नुसार आपण म्हणता येते. देअरफॉर इन ट्रायंगल ABD काय लिहितात आपल्याला, AE बाय EB. ठीक आहे ना, इज इक्वल्स टू काय लिहिता येईल, AC बाय CD. ठीक आहे. पण आता इक्वेशन नंबर 4 मध्ये काय लिहिलं आपण, CD इज इक्वल्स टू CB. सो याला कारण लिहा बाय BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इकडे AE बाय EB इज इक्वल्स टू AC अपॉन CD. CD इज इक्वल्स टू CB. फ्रॉम
क्वेश्चन 4. कळलं? म्हणजे याच्यावरून काय इकडे म्हणता येईल मला, ए बाय ई बी म्हणजे अँगल जो बायसेक्ट झाला होता त्याच्या अपोजिट साईडचा रेशो, इंटरसेक्शनमुळे तयार झालेला जो रेशो आहे ए बाय ई बी इज इक्वल्स टू काय आलं, AC बाय CB. AC बाय CB म्हणजे त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूचा